गाड़ी स्टार्ट कर। नहीं 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 नहीं, लेकिन ये साला कर क्या रहा है? नमस्ते मित्रांनो, तर परत एकदा तुमच्यासाठी तुमचा कृष्णा पैठणकर नवीन ब्लॉग सोबत. तर अशा प्रकारे आम्ही निघालो आहे पुणे टू कोल्हापूर बाय ट्रेन. आमचे मित्र रामभाऊ उफ्र रामेश्वर यांच्यासोबत. तर आम्ही गेले गेले व्हिडिओ शूट केला नाही. तिथे गेल्यानंतर आम्हाला भेटला आमचा प्रज्योत जगताप. आम्ही त्यांच्या घरी सगळेजण फ्रेश झालो. मॅडम आमच्या कॉलर होत्या. नंतर त्याने आम्हाला त्याच्या गाडीमधून एअरपोर्ट करून शिवाजी युनिव्हर्सिटी रोडवरून आम्हाला महालक्ष्मी मंदिराकडे त्याने डायरेक्ट सोडलं. मग त्याला आम्ही इथं बोललो, भाऊ राम राम, धन्यवाद आम्हाला सोडल्याबद्दल, भेटू लवकरच. भाऊ राहतो पुण्याला, पण त्याचं गाव आहे कोल्हापूर, त्याचे मामा तिथे राहतात. अशा प्रकारे आम्ही तिथं महालक्ष्मी मंदिराकडे सरळ निघालो. तिथं आम्हाला ठेवायचे होते आमच्या बॅगा आणि सगळे आमचे कार्यकर्ते मरणाचं सामान घेऊन आलेले 2-2, 3-3 बॅग. तर ह्या बॅग ठेवून आम्हाला ज्योतिबाला जायचं होतं. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या बॅग तिथं ठेवल्या. नंतर आम्ही घेऊन देवीच्या चरणी महालक्ष्मीच्या आपली ओटी घेऊन निघालो. दम्मादम्मानं वॉक करत. तिथे सकाळी खूप थंडी असल्यामुळं गरम पाण्याचा आस्वाद घेऊन लगेच आम्ही मंदिरात गेलो. आणि मग काय लाईनीत लागलो. खतरनाक गर्दी, कारण नवीन वर्ष होतं, तारीख होती 3. खतरनाक गर्दी असल्यामुळं आम्हाला लागला दर्शनासाठी 2 घंटे वेळ. एवढी गर्दी आणि एवढी गरमी होत होती एवढ्या थंडीतसुद्धा, एकदम जोरदार. मग काय मॅडमला वाटलं मग फोटोच काढतोय, पण फोटो नव्हतं काढत. राम्यानं व्हिडिओ काढलेला. त्याला बोललं एखादा व्हिडिओ काढमध्ये टाकाल काम येईल. मग काय एक नॉर्मल पूर्ण महालक्ष्मीचा मंदिराचा शूट घेतला. आणि ते झाल्यानंतरच थोड्या वेळानंतर आम्ही सगळ्या ग्रुपचा एक व्हिडिओ घेतला. म्हणलं परत मिस व्हायला नको, फोटो चालतच राहतील. मग काय शुभज्ञताईनं लावला डोक्याला गजरा. आणि ही रामेश्वरची भाषी एकदम खतरनाक. सगळ्यांनी केला इथं जोरदार नाश्ता. एक्झॅक्ट महालक्ष्मी मंदिरासमोर खतरनाक आप्पे आणि साऊथ इंडियन डिश भेटतात. नंतर आम्ही केली डायरेक्ट इथून रिक्षा. अख्खे दिवसभरात आम्हाला 3 ठिकाणी घेऊन फिरणार होती. इथून आम्ही गेलो ज्योतिबाला डायरेक्ट रिक्षा करून. रिक्षामध्ये मग काय जोरदार गाणे बिणे देवाचे लावलेले, पूर पाठीमागे यांना कोपऱ्यात टाकलेलं. ताई तेवढ्यात झोपलेली, सकाळी रात्री झोपच झाली नाही आणि तेवढ्यात लागलं गाणं, अंबाबाई गोंधळाला ये. खतरनाक एकदम गाणं बिणं मॅच होत होतं. असं वाटतं तिच्या अंगातच आलंय. अंगात करता करता आम्ही असं पोहोचलो ज्योतिबाच्या मंदिरात. मग काय इथं दर्शनाला एवढी खतरनाक गर्दी होती. बाहेरूनच आम्ही हिला घेतलं उचलून. हिला म्हटलं तुला दाखवते देवाची मूर्ती, आपल्याच्यानं काही होणार नाही. मग काय इथून निघालो आम्ही शाहू पॅलेसला. शाहू पॅलेसला एवढी खतरनाक गर्दी, कारण की सुट्टीचा दिवस होता आणि तिथेच लोकांचे भांडणं लागलेले. मग काय इथं आम्ही शाळेच्या सहली आलेल्या. मग आम्ही तर 50-50 रुपये सर्वांनी तिकीट काढून आतमध्ये बघायला गेलो शाहू पॅलेसमध्ये ऐतिहासिक वारसा. ते बघितल्यानंतर आम्ही थोडं फोटो बिटो काढले. बाहेर आल्यानंतर मॅडमला परत वाटलं मी फोटोच काढतोय, मग कशाचं, मी तर व्हिडिओ काढत होतो. अशा प्रकारे आमची खतरनाक ट्रिप झाली. आम्ही इथली फेमस कळंबा मिसळ, इथं मिसळ खाल्ली. मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही फायनली इथं संपली सगळ्यांची मिसळ. मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही गेलो रंकाळा लेकला. तिथं मस्त विनिंगचा शूट केला, व्हिडिओ काढला. सगळे दमले असल्यामुळं निवांत एका कोपऱ्यामध्ये बसले होते. आणि आम्हाला काही ट्रेनचं तिकीट बुक नसल्यामुळं आम्हाला यायचं होतं बसनं. शेवटचा व्हिडिओ काढून आम्ही इथून निघालो डायरेक्ट कोल्हापूर टू पुणे.